नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 38 साईजच्या ब्लाऊजची प्रोटेक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर बघा, इथं छाती आहे 38, पूर्ण उंची आहे 13, शोल्डर आहे 5.5 आणि मुंडा खोली आहे 5.25 आणि कंबर आहे 34. तर या मापाची मी तुम्हाला दोन्ही भागाची कटिंग दाखवणार आहे. तर इथं व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तर बघा, हा पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर बंद बाजू ही आपण बसतो त्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर इथं पूर्ण उंची 13 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. 13 अधिक 1 इंच म्हणजेच इथं मी 14 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे आणि इथं सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर बघा, शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. तर इथं मी शोल्डर 5.5 इंच घेत आहे आणि 5.25 इंच मुंडा खोली घेत आहे. तर इथून चेक करायचं आहे, वर शोल्डर जेवढं घेतलं तेवढंच आपल्याला इथं 5.5 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा खोलीसाठी इथं लाईन ड्रॉ करायची आहे. तर आता इथे एक आपण लाईन ड्रॉ करून घेत आहोत. तर बघा, इथून आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे. तर छाती आहे 38, 38चा चौथा भाग 9.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन, वर शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. टेक्सचा ब्लाऊज आहे आणि कंबर आहे 34, 34चा चौथा भाग अधिक 1 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन, दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत, एक शिलाई मार्जिनची आणि एक फिटिंग लाईन. तर मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंच. इथं आपली लाईन थोडी वर गेली होती, तर मी सरळ करून घेतलेली आहे आणि इथं 5.25च्या निम्मं करायचं आहे आणि यात हे तिन्ही पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर हा झाला आपला मुंड्याचा, मागच्या मुंड्याचा आकार. समोरच्या मुंड्याचा आकार थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे. तिथं 2.5 इंच गळा रुंदी आणि मागचा गळा आहे 9 इंच. तर इथं मी 9.5 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच गळ्याला आपल्याला वाढून घ्यायचं असते. खाली 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तर इथं अर्धा इंचावरून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. आता ही झाली आपली मागच्या भागाची ड्राफ्टिंग. तर इथं आपण 4.5 इंचाचा मागचा टक्स देणार आहोत आणि उभा टक्स 4 इंचाचा. दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने टक्स जोडून घेतलेला आहे. तर आता समोरच्या भागासाठी आपल्याला इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करतो त्यावेळेस आपण मागच्या भागाची अगोदर कटिंग करत असतो आणि नंतर समोरच्या भागावर तो ठेवून 1 इंच वाढवून आपण घेत असतो. त्याचप्रमाणे इथं मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथं पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपल्याला दोन्ही भाग इथं सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर हे दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेतलेले आहेत. ते आता आपण इथं मागच्या भागाला जे समोरच्या भागासाठी 1 इंच वाढवलेलं होतं ते अगोदर कट करून टाकायचं आहे. तर बघा, इथं मी कट करून घेतलेलं आहे. बघू शकता, मागच्या भागापेक्षा 1 इंच समोरच्या भागासाठी आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर आता इथं आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि इथं मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे. तर हा 5.25चा मुंडा आणि इथून 1 इंचावर आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मागचा आपण अर्धा इंच कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा, तर गळ्याची लांबी आहे 6.5 इंच. अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे, म्हणजे जिथं 7 इंचाचा समोरचा गळा आहे. खालच्या साईडला आपण 3 इंच घेणार आहोत गळा रुंदी आणि इथं बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि 1 इंचावरून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं 3.5 इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी हुकाच्या साईडला आणि बंद बाजूला आपल्याला 2.5 इंच. इथंसुद्धा 2.5 इंच घेऊन एक लाईन जोडून घ्यायची आहे 2.5 इंचाची. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. आता इथून आपल्याला 4.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला आकार देत न्यायचा आहे. तर इथं टक्स आपण 2.5 इंचाचा देणार आहोत आणि इथून आपल्याला 1.5 इंचाचे तिन्ही टक्ससाठी 1.5 इंचाचा अंतर ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर इथून हा टक्स झालेला आहे आणि इथं मुंड्यामध्ये एक टक्स येतो आणि इथं कमरेच्या साईडला 2 इंच वर घ्यायचा आहे आणि हा टक्ससुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि इथे बघा,
या टक्ससाठी आपल्याला खालच्या अर्धा इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आणि बाकीच्या 3 टक्ससाठी आपल्याला 2-2 रेषाचंच मार्जिन द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने फक्त 2-2 रेषाचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. एकदम परफेक्ट ब्लाऊज तुमचा बसणार आहे, कुठेही चुकणार नाही. तर बघा हे 4ही आपले पॉईंट बरोबर आलेले आहेत. तर ही दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. तर आपल्याला इथं गळा कट करून घ्यायचा आहे. समोरच्या भागाचा क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेत आहे आणि इथं मागच्या भागाचा गळा कट करायचा आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आपले